दंडोशी विधानसभेमध्ये वार्ड क्रमांक 39 या वार्डाच्या किंवा या विधानसभेच्या या कार्यालयाच्या या ठिकाणी आज मोठ्या जल्लोषामध्ये आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। एक तर्फे मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना या माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आपल्या मुंबईतर्फे। सोबतच एक महत्त्वाची गोष्ट सांगेन की खरोखर आज मला विश्वास झाला की खरोखर आपल्या विजयाचे या ठिकाणी मुहूर्त रोवले गेले। विधानसभेमधून अतिशय चांगल्या प्रकारे संघटनेचे काम झालेलं आहे। ज्या पद्धतीने तुम्हाला संघटनेची कामं दिली गेलेली आहेत त्याच्या पद्धतीने तो रिझल्ट दिलेला आहे। आणि मला खास करून म्हणजे तुमच्या सर्वांतर्फे तुम्हाला मी शाश्वती देतो सर, आपला मुंबईचा नगरसेवक पहिला या ठिकाणी मी येणार आणि नगरसेवक आता कुठली रिझर्व येते आहे, कुठली लॉटरी निघते आहे, ती लॉटरी कुठली पण निघू द्या, पण सुरेश कांबळे साहेबांचं नाव त्या ठिकाणी आपण निश्चित केलेलं आहे। त्या ठिकाणी म्हणून आपण सर्वजण ताकद लावून या ठिकाणी आपला विजय या ठिकाणी खेचून आणूया। कारण मुहूर्तमेढ ज्या ठिकाणी आपली रोवली गेली, मला विश्वास आहे की आज या ठिकाणी आपण ऑफिसच्या उद्घाटनासाठी जमा झालो, पुन्हा आपण या ठिकाणी जेव्हा जमा होलो तेव्हा विजयाचा जल्लोष करण्यासाठी या ठिकाणी गेल्या 25 वर्षापासून या परिसराचा मला खरा माहिती आहे। मी ठाकूर विलेज मध्ये राहिलेलो आहे आणि ठाकूर विलेज मध्ये राहत असताना सोबत कांदिवलीला साईनगर मध्ये राहत असताना त्यात तुमच्या क्रांतीनगर मध्ये दामोनगर मध्ये प्रचंड हाणामाऱ्या व्हायच्या। आपल्या जुन्या कार्यकर्त्यांच्या गोष्टी आहेत, जुन्या गोष्टी बऱ्याचशा आता त्यावेळेचा प्रसंग मला आठवतात की इथं आजही तीच परिस्थिती आहे। तो मधला जो रोड अनुत्तम शाळेच्या ठिकाणी आपण जे आता मार्केटचा रोड होतो आजही ती परिस्थिती बदललेली नाही। तिथे आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे तुमच्या वॉर्डामध्ये आता एक मोठा रोड त्या ठिकाणी चालला, इथून तुमच्या आपापर्यंत बोराचा तो मोठा, त्या रोड मध्ये जवळपास शेकडो लोकांची घरं, शेकडो लोकांची दुकानं त्या रोड कटिंग मध्ये जात आहेत। मोठा प्रश्न आहे। आपण सर्वांनी तुम्ही स्थानिक म्हणून ते प्रश्न मांडले पाहिजे। आपण नेते, आपण तिथले प्रतिनिधी किंवा आपण जेव्हा पक्षाचे कुठले पदाधिकारी असतो ते सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असतो। आपली कोणती आपले स्वतःचं वैयक्तिक हे करण्यासाठी नसतो आपण। तर आपण या सर्वांनी या गोष्टीची जाणीव ठेवूया आणि बहुजन समाज पार्टी हा गरिबांचा, वंचितांचा आणि शोषितांचा पक्ष आहे आणि या ठिकाणी राहणारा जो समाज आपला आहे हा अतिशय गरिबीमध्ये जगणारा समाज आहे। समाजामध्ये झोपड्या विचारांमध्ये राहणारा आज या ठिकाणी त्यावरती मला वाटतं फॉरेस्टचे पण काय प्रॉब्लेम होते, असे भयंकर परिस्थितीमध्ये या ठिकाणी राहणारा समाज आणि त्या समाजाचं नेतृत्व करणारा आपला पक्ष आणि त्या समाजाला नेतृत्व करत असताना त्या समाजाचे प्रश्न आणि त्यांच्या अडचणी सोडवण्याची मुख्य जबाबदारी आपली आहे। बाकीचे पक्ष येतात ते आपली या ठिकाणी मतं विकत घेतात आणि त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून जातात, विधानसभेमध्ये बसतात, संसदेमध्ये बसतात, पण आपल्या गरिबाचे प्रश्न कधी मांडत नाही। तर आज खऱ्या अर्थाने मी सांगेन या ठिकाणी या कार्यालयाचं उद्घाटन करून तुम्ही ही गोष्ट दाखवून दिलीत, तुम्ही करून दाखवलीत की यापुढे या इथल्या विभागातले या परिसरातले जे प्रश्न आहेत ते या कार्यालयामधून सॉल्व्ह होतील आणि कार्यालय हे सगळ्यांच्या प्रश्न सोडवण्याचं केंद्र बनेल ही मी अपेक्षा करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत। धन्यवाद जाधव साहेब।